परतवाडा ते अंजनगाव सुजी मृत्यू महामार्ग या रस्त्यानं राजो एवढ्या काही घटना झाल्या की कुटुंब उद्ध्वस्त होऊन गेल्या म्हणजे सव्वा एक वर्षात म्हणजे 13-14 महिन्यात जर विचार केला तर या रस्त्यानं अधिकृत परतवाडा पोलीस स्टेशनच्या अंदर 18 लोक अपघातात मेल्याची नोंद आहे। म्हणजे फक्त परतवाडा पोलीस स्टेशन केजोड पतोड पर्यंत गेलं तर हा आकडा कितीतरी लंबा होते। या साऱ्या गोष्टीवर आज तोडगा काढण्यासाठी माननीय मेळघाटचे आमदार केवलरामजी काळे याशिवाय जे नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाचे अधिकारी याच्यात एक महत्वपूर्ण बैठक झाली आहे। त्या बैठकीत नेमकं काय काय झालं ते आपण पूर्ण आता पाहणार आहोत। परतवाडा निघालो आपण शांती वाटिका हरगोविंद नगर आहे लिहून घेतो स्पॉट त्याच्यात शांती वाटिका हरगोविंद नगर पेट्रोल हॅलो पेट्रोल समोर गेलो आपण त्याच्यात थोडंसं हवानी ग्रेड आणि रस्ता आहे ये कर वो स्टेप बाय तर माझ्यासोबत सुधीर भाऊ रशिया सुधीर भाऊ आपण पाहून राहिलो एक अधिकृत आकडा 2017चा मी सांगतो परतवाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीतला 17 जण जीव गेले। परतवाडा सांगून आलो मी वडगावच्या पलीकडे पतोड लागते। तर ज्या पद्धतीने मी साहेबासोबत चर्चा केली त्याला काय काय सांगितलं नेमकं या मागील 1 वर्षात जवळपास या परतवाडा अंजनगाव हायवेनी 17-18 डेथ या ठिकाणी झाल्या आणि त्या अनुषंगानं बऱ्याच लोकांनी म्हणजे आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आंदोलनाचा एक पवित्रा घेतला होता। परंतु आपल्या या मेळघाट मतदारसंघाचे सन्माननीय आमदार केवलरामजी काळे यांनी त्यात पुढाकार घेऊन आंदोलन करण्याच्या आधी काहीतरी नॅशनल हायवे सोबत बसून एक मार्ग त्यावरती काढण्यासाठी आज ही बैठक बोलावली होती। अत्यंत महत्त्वाची बैठक होती आणि यासाठी नॅशनल हायवेचे जे अधिकारी आहेत डेप्युटी इंजिनियर आहेत त्यानंतर जेई आहेत हे सर्व मंडळी या ठिकाणी आली। त्या अनुषंगानं या ठिकाणी त्यांनी एक लगेच येणाऱ्या एक 10-12-15 दिवसाच्या कालावधीत या हायवेवरती 7 ठिकाणी ब्रेकर्स चांगल्या पद्धतीचे असे बसवण्याचा एक ठरवलेलं आहे आणि त्यानंतर पुढल्या काळात त्या ठिकाणी जे काही ठिकाणी सिग्नल्स पण नाही आहेत तर तेही येणाऱ्या काळात ते करणार आहे आणि एक सकारात्मक चर्चा या ठिकाणी होऊन येणाऱ्या काळात या महामार्गावरील अपघात कसे रोखले जातील यासाठी पूर्ण नियोजन ते करणार आहे। तर नियोजन करण्यात माझ्यासोबत आणखीन आहेत आमचे समीर दादा आवळे। समीर दादा त्या रोडच्या जास्तीत जास्त ज्या बातम्या आहेत गावरान 90च्या माध्यमातून पाहिल्या शुभम खेरडे झाले प्यारलाल प्रजापती झाले अमोलभाऊ बोरेकर झाले सारंग शिसट झाले आणखीन ते आखरे भाऊ झाले एक मोठा ग्रुप लोक ज्या समाजसेवेसाठी त्या ठिकाणी ते तर काय नेमकी साहेबांसोबत चर्चा करून काय काय त्या रस्त्यावर तुम्ही चुका त्याच्या लक्षात आणून दिल्या। तर सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे आपल्या जो रोडचा एक्सप्रेशन जॉईंट आहे एक्सप्रेशन जॉईंट मुळे काय रोड फाटलेला आहे। आपला 2 व्हीलरचा चक्का जो त्या एक्सप्रेशन जॉईंट मध्ये गेला ते आपलं बॅलन्स आउट ऑफ कंट्रोल होऊन जाते त्याच्यामुळे फारसे जास्तीत जास्त ऍक्सिडेंट त्याच्याप्रमाणे होतात। त्याच्यानंतर बऱ्याचशा ठिकाणी आपले रोड म्हणजे खच्चीकरण झालेले आहेत फुटलेले आहेत तर त्यामुळे बाकी बऱ्याचशा गाड्या ह्या रॉंग साईड निघतात रॉंग साईड निघाल्यामुळेही ऍक्सिडेंटचं प्रमाण वाढतात आणि ऍक्सिडेंटचं प्रमाण जे आहे ते जवळपास 6 ते 8 या दरम्यान असते कारण प्रत्येकाला घरी जायची गडबड असते तो ना साईड पाहते ना समोरून येणारी गाडी पाहते आणि 24 तास रस्ता आपला नेहमी वाहतुकीचा असते। समोर एखादी कमी लाईटवाली गाडी असली आणि समोरून येणारा जो विरुद्ध दिशा प्रकाश जो असतो तो जास्त प्रमाणात असला त्यामुळे समोरची गाडी मागच्या लाईट गाडीवाल्याला दिसत नाही त्यामुळे एकामेका आदळण्याचे प्रमाण वाढतात। त्याचप्रमाणे जे मध्य जीवप्रांती लोक जे असतात ते खूप प्रमाणात शब्दप्रेमी त्यांना पण समजलं पाहिजे की रोड आपल्याला दिलेल्या रोडची लाईन दिलेली आहे व्हाईट लाईनच्या आतमध्येच आपण गाडी चालवली पाहिजे। दोन्ही दिशेनं डिवायडर न करता दोन्ही दिशेनं त्यांनी व्हाईट लाईन दिलेली आहे। व्हाईट लाईन हे म्हणजे 2 व्हीलरची लाईन आहे या लाईन प्रमाणेच त्यांनी गाड्या चालवल्या पाहिजे। त्या लाईन लेअरमध्ये लेअरच्या बाहेर निघायला नाही पाहिजे। त्यानंतर आपले जे सिग्नल लागलेले आहेत प्रत्येक सिग्नल त्यांचा बंद आहेत रेड सिग्नल जे लागलेले आहेत जे डेंजर पॉईंटवर त्यांना ते रेड सिग्नल लावलेले आहेत तिथं रस्ता असत डिवायडर असत ज्या ठिकाणी असे त्यांनी रेड सिग्नल लावले ते सगळे बंद आहेत त्यांचे। त्यानंतर महत्वाची की त्यांचं 1 महिन्याच्या आतमध्ये त्यांचं एक ऑफिस आपल्या इथं परतवाड्याला त्यांनी उभारण्याचे आपल्याला आश्वासन दिलेलं आहे सहकार्यालय इथं परतवाड्याला दिलेलं आहे त्यांनी तर 1 महिन्याच्या आतमध्ये हे सगळं त्यांची अटी हे ते पूर्ण करतील। ठीक आहे समीर भाऊ आणखीन श्रीकांत भाऊ आहेत तर ज्या पद्धतीनं त्या रोड ज्या इतके अपघात होऊन राहिले श्रीकांत दादा आहेत श्रीकांत दादाचं त्या म्हणजे महामार्गावरच प्रतिष्ठान आहे लय झाले ऍक्सिडेंट लय झाले आणि लोक जवळजवळचे लोक त्यात गेले साहेबांसोबत कोणत्या प्रकारची चर्चा केली
जे अधिकारी वर्ग इथे आला होता त्यांच्याशी आमची सगळेजण सुधीर भाऊ होते, समीर साहेब होते, आमच्या दीपाली वहिनी होत्या, प्रभुदास भाऊ थोरात होते, अमोल भाऊ होते, आमदार साहेब होते. हे सगळ्यांसमोर विषय मांडणी अशी आली की बा तुम्ही जर कोणती परिभाषा घेऊन काम करत आहात तर ते लवकरात लवकर करून देण्यात यावी, की जेणेकरून जे जनतेचं म्हणजे एक मृत्यू होते त्याच्या मागं पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होते. हे जे घटना घडून आल्या त्या होऊ नये म्हणून तुम्ही लवकरात लवकर त्याची व्यवस्था करावी. तर त्यांनी आम्हाला आश्वासन दिले आहेत, या महिन्याभरात आम्ही सगळं करून देतो बघून. महिन्याभरात करून जसं त्यानं सांगितलंय म्हणते दीपाली विदळे सौभाग्य होती. काय चर्चा केली ताई? आम्ही जेव्हा अल्टिमेट दिला त्यांना की बा 8 दिवसात, तर पण आता काही इलेक्शन होते त्याच्यामुळे आजची केवलरामजी काळे यांनी मीटिंग घेतली, इंजिनियर साहेबांना इथे बोलवलं आणि आम्ही निवेदन सुद्धा दिलेले आहे. आणि विशेष म्हणजे त्यांनी आम्हाला 7 स्पीड ब्रेकर मंजूर झालेले आहे, पण आम्ही त्यांना म्हटलं नुसतं तेवढ्यातच आमचं भागत नाहीये, कारण की स्ट्रीट लाईटही पाहिजे. स्ट्रीट लाईट टोटली बंद आहे. स्ट्रीट लाईट एका महिन्यात सर्व करून देतो म्हणे, चालू आहे म्हणे अंजनगाव पासून करणं. पत्रोडचेही बंद आहे, सावडीचेही बंद आहे, तर ते देतो म्हणे करून. अगर आणि ह्या 7-8 दिवसात ते स्पीड ब्रेकर टाकून देणार आहे. परवापासून काम चालू होणार आहे. आणि त्याच्यानंतर जे या महिन्याभरात जर कुठलं काही त्यांनी दिलेलं आश्वासन पूर्ण केलं नाही तर त्याच्यानंतर आम्ही नक्कीच आंदोलन करू. आणि त्यांनी इथं स्थायी स्वरूपात सहकार्य म्हणून एक ऑफिस देऊ केलं आणि त्यांना सांगितलं की अंजनगाव स्टॉप जिथे आहे तिथे एक तुमचं बोर्ड लावा की जेणेकरून कोण इंजिनियर आहे, कारण की कसं आहे बैतूल ते खामगाव हा पूर्ण नॅशनलाइज 548 नंबरचा हा हायवे आहे. तर इथे कुठेही ऑफिस नाही, डायरेक्ट बैतूल आणि डायरेक्ट अकोलाच आहे. तर त्याच्यामुळे आम्ही इथे मागणी केलेली आहे आणि ती मागणी ते म्हणे या महिन्यात आम्ही पूर्ण करू. तर त्यांना सांगितलं की बोर्डवर तुमचं नाव आणि नंबर द्या, म्हणजे जेणेकरून आम्हाला काही असलं तर आम्ही त्यांना फोन करू. कारण की कसं आहे हे उडवाउडवीची उत्तरं देतात आणि त्याच्यानंतर सहकार्य करत नाहीत. आणि जर समजा यांनी महिन्याभरात कुठलीही गोष्ट केली नाही तर याच्यानंतर आम्ही आंदोलन करू हे निश्चित आहे. एका महिन्यात जर यानं सांगितलेल्या गोष्टी जर केल्या नाही तर महामार्गासाठी आम्ही आंदोलन करू, अशा प्रकारचा निर्वाणीचा इशारा सौभाग्यवती दीपालीताई विदळे दिला. सन्मान्य संचालक बाजार समिती अचलपूरचे अमोलभाऊ बोरेकर आहेत. अमोलभाऊ, म्हणजे त्या हनुमतखेड्याचा कोपऱ्याचा म्हणजे पांढरीपासून तर अंजनगाव स्टॉप म्हणजे डेंजर झोन, मृत्यू महामार्ग होऊन बसलाय. आपण स्वतः किती घटनास्थळी होतो, किती लोकांना पाहिलं, साहेबांनी डायरेक्ट काय सांगितलं की तुम्ही हे करा नाही तर पहा. आता सर्वप्रथम तर आपले आभार मानतो की या मृत्यू महामार्गाचं नाव आपण दिलं आणि नेहमी प्रत्येक वेळा आपण सर्व बाबी या समोर आणलेल्या आहेत. आणि गेल्या 15 दिवसापूर्वी आम्ही सर्वांनी मिळून एक निवेदन दिलेलं होतं एसडीओ साहेब, आमदार साहेबांनी त्याची दखल घेऊन आज नॅशनल हायवेचे अधिकारी, आपले कार्यकारी अभियंता यांना बोलावले आणि आम्ही त्यांना स्पष्ट स्वरूपात सांगितले. ते सांगत होते की नॅशनल हायवेवर हे घेता येत नाही. आम्ही त्यांना स्पष्ट शब्दात सांगितलं की हे सर्वांना माहीत आहे नॅशनल हायवे, पण विशेष बाब म्हणून तुम्ही हे 8 ते 10 दिवस 15 दिवस 1 महिन्यात आपण इथं सर्व जे आम्ही स्पॉट देणार आहोत तुम्हाला अंजनगाव पासून तर पत्रोडपर्यंत सर्व आम्हाला तिथं ब्रेकर टाकून द्या. सर्व जे चिन्ह आहेत जे हायवेवर असायला पाहिजे ते सर्व प्रमाणात आपण करून द्या. अन्यथा येणाऱ्या काळात आम्ही कोणत्याही प्रकारचं अल्टिमेटम न देता आम्ही पूर्ण हायवे जाम करू असं त्यांना स्पष्ट शब्दात सांगितलं आहे. परंतु आमदार साहेबांच्या निर्देशनात ह्या 8-10 दिवसात होणार आहे आणि आपल्या 2 मंजूर त्यांनी केलेलं एक त्यांचं ऑफिस इथं उघडणार आहे आपल्या या सर्व प्रयत्नामुळे. आणि त्यांचा जो कॉन्टॅक्ट नंबर वगैरे आपल्याला भेटणार असल्यामुळे निश्चितचपणे येणाऱ्या काळात कुठं ना कुठं त्या अपघाताला आळा बसेल असं आम्हाला वाटते. अंजनगाव हा जो हायवे आहे हा हायवे असल्या कारणाने पहिल्यांदा याच्या पूर्वी हा हायवे नव्हता, कारण की हा हायवे आता 8-10 वर्ष आला झालाय. परंतु परिस्थिती कशी आहे की जे याच्या बाजूनं परतोळाच्या बाजूनं जे माझं असं वैयक्तिक म्हणणं आहे की जे परतोळाच्या बाजूनं जे 8-10, 15-20 गावं आहेत याच्यामध्ये एक विशेष सभा लावून, विशेष सभा म्हणजे कशासाठी की कारण की हे जे लोक आहेत या गावामधले, प्रत्येक गावामधले हे लोक त्या लेनमध्ये व्हाईट लेनमध्ये न चालता हे लोक रोडवरून चालतात, त्यामुळे मधातून चालतात, त्यामुळे ऍक्सिडेंट होण्याचे चान्सेस जास्त आहे. त्यामुळे माझं प्रत्येक ग्रामपंचायतला असं म्हणणं आहे की यांनी विशेष सभा लावून आणि योग्य ते प्रशिक्षण दिलं पाहिजे आणि याची मीटिंग करून प्रत्येक नागरिकाला समजून सांगितलं पाहिजे की हे असं करायला पाहिजे, तुम्ही याचं नियोजन त्यांनी करायला पाहिजे. तर या साऱ्या प्रकरणावर NHAI चे नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाचे जे समन्वयक या ठिकाणी अधिकारी आहेत वानखळे, याचं नेमकं या साऱ्या प्रकार वानखळे साहेबांचं काय म्हणणं आहे ते आपण पहिल्यांदा ऐकून घेऊ. तर माझ्यासोबत नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाचे श्री वानखळे सर, गेल्या 1 वर्षात म्हटलं 17 जण मेले, रस्ता झाला चांगला पण लय जीव चालले ना, याच्यावर
जो राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची कोणत्या प्रकारची उपाययोजना आणि अंमलबजावणी तुम्ही करणार आहे? आपण जिल्हा सुरक्षा समिती अंतर्गत आपले 7 गतिरोधक सध्या मंजूर झालेले आहेत. हा. तर त्यात अंजनगाव सुरगीचे नगर परिषद, आपलं पथरोड, त्याच्यानंतर हनवतखेडा आणि परतवाड्यामध्ये 2 आणि बैरमच्या आश्रमशाळेजवळ 1 अशी गतिरोधकाची उपाययोजना करणार आहे. आणि काम आपण परवा दिवसापासून चालू करणार आहे. आणि त्याच्यानंतर दिशादर्शक फलक आणि साइन अँड कॉशन बोर्ड, इन्फॉर्मेशन बोर्ड याचं काम करणार आहे, जेणेकरून ऍक्सिडेंट कमी झाले पाहिजे आणि आपल्या वाहनाची स्पीड कमी झाली पाहिजे. बरं, मला एक सांगा सर, आता याच्यापेक्षा खतरनाक रोड आहेत ते पाहतो आम्ही, पण या रोडनं एवढे लोक मर्यादा एवढे ऍक्सिडेंट व्हायचं काय कारण आहे नेमकं? नाही, नेमकं कारण तर त्याचं आता आपण अनालिसिस करू नाही शकत. आपण आपल्या विभागामार्फत जे काही करता येईल त्या गोष्टी आपण करू. वृंदावनाशिवाय तुळशीला शोभा नाही, तुळशीशिवाय अंगणाला शोभा नाही. जसे नटल्याशिवाय मुलींचे सौंदर्य खुलत नाही, उत्तम पोशाखाशिवाय व्यक्तीचे व्यक्तिमत्व झळकत नाही, तसेच जय श्री कृष्णा फॅशन मधून कपडे घेतल्याशिवाय लोकांना चैनच पडत नाही. तर मग चला आपले विश्वासाचे नाते जपणाऱ्या जय श्री कृष्णा फॅशन मध्ये करूया संपूर्ण परिवाराची खरेदी. जय श्री कृष्णा फॅशन, सदर बाजार,